तर शिवसेनेच्या संजय शिरसाट आणि संजय राऊतांमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं। फडणवीसांची चाकरी करा अशी तंबी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एकनाथ शिंदेंना दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। आम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे शिकवू नयेत असंही राऊत म्हणालेत। याला शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय। अमित शहा तुमचे फोन देखील घेत नाहीत अशी टीका संजय शिरसाटांनी केली आहे। तर तुमचा पक्ष सिल्वर ओक जवळच्या कचरा कुंडीत पडलाय असं म्हणत शिरसाटांनी डिवचलंय। ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी देखील यावर प्रत्युत्तर दिलंय। आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा नाहीतर सरकारमधनं दूर व्हा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल। मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या, फार शहाणपणा करू नका। त्याच्यामुळे आता हे खातंपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर। त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया, आपण भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही। तर आम्हाला धर्मवीर आनंदीगे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत, आम्हाला शिवसेना काय शिकवलं आहे। संजय राऊतच्या कानामध्ये अशी तंबी दिल्याचं अमित शहाने फोन करून सांगितलं। अरे किती नालायक लोक आहे तुम्ही रे, तुम्हाला कधीतरी थोडंसं तरी वाटू देणार काहीतरी। राजकारणामध्ये खोटं बोलण्याची एक लिमिट तरी ठेवा। तुम्ही केलेले फोन अमित शहा कधी घेताही नाही, पण अमित शहा एकनाथ शिंदेला फोनवर काय बोलले हे तुम्हाला कळतं कसं? लिमिट ठेवा, लिमिट। खोटं बोलण्याची थोडंसं लिमिट ठेवा। लहान मुलाला जरी विचारलं का संजय राऊत असं म्हणताय तर तो म्हणतो मूर्ख माणूस आहे। ही तुमची असलेली प्रतिमा कधीतरी तुम्ही सुधाराल का नाही? कोणी संत्रा राऊत म्हणाले का असं की अमित शहा साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना तंबी दिली, संत्रा राऊत अमित शहा साहेबांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काय शिपायचं काम करतायत का, आणखी कसलं काम करतायत, त्यांना कसं कळलं? उगाच फुकाच्या बाता करू नका, नको त्या गोष्टी बोलू नका। आपली योग्यता नाही एकनाथ शिंदे यांचं नाव घेण्याचं। अरे एकनाथ शिंदे कायम लोकांमधून निवडून आलेत, कधीतरी सामोरे जा लोकांना, मग कळेल लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करतो आणि लोकांसाठी कसं काम करायचं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।